नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय सिंथॉल लाईम फ्रेश स्पेशल पार्टनर अल्पेनलिबे जज जेली ह्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज नागपंचमीचा दिवस आहे. आपणा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. सराफ सदन हनुमान रोड विलेपार्ले पूर्व या ठिकाणी आज आपण आलेले आहोत. नम्रता संतोष शेठ या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. नागपंचमीच्या प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी असतात. लहानपणापासून तो नागपंचमीचा सण हा नकळत मनावर कोरला गेलेला असतो. श्रावण महिना आला की मग असा पाऊस येतो. क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे असं म्हणत असतानाच एका मागून एक सणही सुरू होतात. चला बोलतं करूया नम्रता वहिनींना आणि संतोषजींना. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. गणेशाच्या आगमनाने शुभकार्याची खूण संतोषचं नाव घेते शेठ कुटुंबांची सून. अरे वा. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझ्या सासूबाई. नमस्कार. आणि माझी मम्मी. नमस्कार. माझे पप्पा. नमस्कार. त्या नणंदबाई. नमस्कार. आणि इकडे आहेत त्या मामी म्हणजे नमस्कार. माझ्या मिस्टरांच्या मामी. बरं. आणि त्या मावशी. नमस्कार. आणि ते तिकडे ते राहतात वरती राहतात ते. हो, नमस्कार. आणि हे वरती शेजारी. हे सगळे शेजारी हो, आहेत. हो, हो. आणि हे सगळी त्यांची मुलं मावशी हो. मामा त्यांचे मुलं आणि ते मामा मोठे मामा आणि त्याच्यानंतर अंकल ह्यांचे मिस्टर मावशीचे मिस्टर. काळजी करू नका. कोणाचं नाव राहिलं तर रागावणार नाहीये. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठली शाळा? कलिना एज्युकेशन सोसायटी. तुमचं बालपण? माझं बालपण भांडूप अर्ध आणि अर्ध विलेपार्लेला. शाळा महिला संघ आणि कॉलेज डहाणूकर. मग ओळख कुठे झाली? कॉमन फ्रेंड्स म्हणजे कॉलेजमध्ये. कुठे? डहाणूकर कॉलेज. मग काय झालं? ती माझ्यापेक्षा 5.5-6 वर्षांनी लहान आहे. तर मग माझं कंप्लीट झाल्यानंतर कॉलेजमध्ये आम्ही जायचो कॉमन फ्रेंडना तुमचं भेटायला. काय होतं? संपलं होतं ना कॉलेज? माझं कसं होतं, मी कॉलेजबरोबर पार्ट टाईम जॉब करत होतो हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा म्हणून. तर तिकडे कॉलेजचे काही मित्र पार्लरच असल्यानं तिकडे भेटायचो कट्ट्यावर. त्या कट्ट्यावर भेटता कॉमन फ्रेंड्स थ्रू यांचा ग्रुप भेटला. मग त्याच्यामध्ये ही होती. तुम्ही काय कट्ट्यावर करत होता? आम्ही कट्ट्यावर नव्हतो ॲक्च्युली. आम्ही घरी जात होतो. तर तेव्हा हे भेटले आणि तेव्हा मग ओळख झाली म्हणजे थ्रू कॉमन फ्रेंड्स ओनली. आणि भेट झाली एकदाच? हां एकदा भेट झाली. मग त्याच्यानंतर मग ते फ्रेंडशिप मग भेट होतच राहील. हा मग काय झालं पुढे? मग असं भेट होत गेली. फ्रेंडशिपच होती आमची आधी. मग नंतर भेट होत गेल्यानंतर मग ते रिलेशन डेव्हलप होत झालं म्हणजे होत गेलं. किती वर्ष भेटत होता तसे? लग्नाच्या ऑलमोस्ट 6 वर्ष 6 आधी. वर्ष आधी. 6 वर्ष. 6 वर्ष. पण मग तुम्हाला अंदाज आला होता यांच्या मनात काही चाललंय? नाही मला काहीच अंदाजा नव्हता. तुम्हाला? नाही तेव्हा असं काहीच नव्हतं. पण हळूहळू भेटत गेलो आणि असं वाटलं की कुठेतरी स्वभाव जुळत आहेत आणि कुठेतरी ती म्हणतात कम्पॅटेबिलिटी थोडीशी वाटली. आणि मग ते म्हणजे असं एका दिवशी असं नाही तर ओव्हरऑल थोडंसं ओव्हर द पिरियड ऑफ टाईम त्या फिलिंग्स वाढत गेल्या. मग ॲक्च्युली आम्ही एकमेकांना कधी प्रपोज केलाच नाही. नाही. ॲक्च्युली त्यांनी मला कधी सांगितलंच नाही की माझं प्रेम वगैरे आहे. कधीच नाही. पण ते म्हणतात ना असं इंटरनल फिलिंग झालं एकमेकांना. आणि मग ते पण असं कसं होतं म्हणजे सांगा तरी. का आता त्याच्यात तुम्ही PhD केली. कसं कळतं म्हणजे? नाही पण ते झालं म्हणजे. पण मग हे सगळं किती दिवस सुरू होतं सगळं? 6 वर्ष. 6 वर्ष. घरी कळलं नाही जरा? नाही हे ॲक्च्युली माझ्या घरी आलेले. तेव्हा मी 15वीला होते ग्रॅज्युएशनला. तेव्हा माझ्या घरी आले होते हे. आणि त्यांनी सांगितलेलं माझ्या आईवडिलांना की असं असं आहे म्हणजे Direct? असं आहे. हो. डायरेक्ट आलेले. म्हणजे त्यांच्या घरी कळलेलं. मग ते त्यांना पण थोडी चिंता होती की हे का भेटतात वगैरे. मग तर मी त्यांना सांगितलं शाश्वत दिली की नाही वी आर इन टू रिलेशनशिप. आणि माझं कसं होतं की मी साऊथ इंडियन फॅमिलीला बिलॉंग करतो कर्नाटकचा. तर माझी छोटी बहीण पण होते 2. तर माझं कसं आहे घरात मोठं असल्याने भरपूर जबाबदारी असल्याने प्लस त्यांचं लग्न. तर मी त्यांना सांगितलं की ह्यांचं माझं सगळ्या जबाबदाऱ्या कंप्लीट करून बहिणीचं लग्न झाल्यानंतरच करेन. ते वेट करावं लागेल ते सांगण्यासाठी मी गेलेलो. म्हणजे त्यांना शाश्वती द्यायला की आहे मी. पण कसं काय? त्या तो दिवस कसा होता ज्या दिवशी हे आले? मस्त होता म्हणजे
मला तर मस्त होता. एकदम म्हणजे मस्त म्हणजे तेव्हा मी थोडी रिलॅक्स झालेली, कारण भरपूर घरामध्ये प्रॉब्लेम्स व्हायचे. त्यांना असं वाटायचं की ह्यांचं कुठे काही रिलेशनशिप आहे का, काय आहे. तर घरामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स पण व्हायचे या गोष्टीवरून. मग शेवटी मग ते डिसाईड झालं आमच्या दोघांमध्ये. मग ते स्वतःच आले बोलायला आणि मग त्यांनी मम्मी पप्पांना जे काय आहे त्यांचं घरची परिस्थिती वगैरे सगळं सांगितलं त्यांनी, आणि घरातल्यांनी पण म्हणजे असं एक्सेप्ट केलं. असं काही लगेच. प्रॉब्लेम नाही. थोडंसं बोलले ते लव्ह मॅरेज वगैरे करू नकोस, प्रॉब्लेम असतात वगैरे. पण मग नंतर शेवटी काय, मला तर ॲक्च्युली हां, काय तुम्हाला काय मला म्हणजे संतोषच होता माझ्या लाईफमध्ये, बाकी कोणच म्हणजे असं नव्हतं. म्हणून मी सिरियस होते खूप. मी सांगितलं म्हणजे तेव्हापासून संतोषच आहे ना, म्हणजे आनंद आहे सगळा. ओके. फक्त संतोषच्या आयुष्यात असंतोष. काय बघा, मला जरा सवय. विनोद करायची आवड आहे. नाही नाही, ते काय हरकत नाही. पण तुमच्याकडे ही जी विनोद बुद्धी आहे त्याच्यातून लोकांना हसवण्यासाठी कुठली ना कुठली कला तर तुम्ही आत्मसात केलीच असेल ना. येस मी कॉलेजपासून थोडीशी मेमिक्री करतो. ऑल इंडिया रेडिओमध्ये पण थोडं डबिंगचं काम केलं आहे, पण काही इतर काही गोष्टीमुळे मी ते करिअर परस्यू करू शकलो नाही. बर, मग कोणाकोणाची साधारणतः मेमिक्री ऍक्टिंग? मेमिक्री म्हणजे काही फिल्म स्टार्स वगैरे म्हणजे जसं अमोल पालेकर झालं, संजीव कुमार झालं, नाना पाटेकर झाला. यांच्या आवाजात यांना प्रपोज करा. ओ माय गॉड. आता आम्ही नाना पाटेकरांना सुरुवात करतो हसकी नसून. आता क्रांतीवीरचा एक डायलॉग आहे नाना पाटेकरचा, तो नाही नाही, प्रपोज करायचे. प्रपोज त्याच्यामध्ये तो जेलमध्ये भेटायला जाते डिंपल कपाडिया, आणि मग तो तिला मंगळसूत्र देतात. किसी को लूटा नहीं, किसी का खाया नहीं, बेवड़ा नहीं पीता, बीड़ी पीता हूँ, मुंह से बदबू आती है, सोच ले कलम वाली बाई. आणि आता अमोल पालेकरजी. अमोल पालेकर हाच डायलॉग कसा म्हणेल, हो क्या है ना, किसी को लूटा नहीं, किसी का खाया नहीं, बेवड़ा नहीं पीता, बीड़ी पीता हूँ, मुंह से बदबू आती है, सोच ले विल यू मॅरी मी. अरे हो तरी म्हणा. दुसऱ्यांदा करावं लागेल मग म्हटलं. किती वर्ष झाली आता लग्नाला? म्हणाला 5 वर्ष. हो. कशी साथ दिली त्याने? रात्रीचं जेवायचं मला बाकी आहे म्हणून चांगलंच म्हणावं ठीक आहे. नाही, फार चांगली साथ दिली त्याने. आणि सांगायचं म्हणजे त्या 5 वर्षात माझ्या आईंचं आजारपण फार होतं. आईंचं म्हणजे ब्लड प्रेशर, डायबिटीज, त्यांचं हार्टचं ऑपरेशन झालं, आणि रिसेंटली 2 वर्ष आधी आईंचं किडनीचं ऑपरेशन झालं. म्हणजे लिटरली म्हणतात ना, घरातले सगळे पैसे आम्ही सगळं सोनं विकून ते ट्रीटमेंट केलं. तर त्यात हिने पूर्ण साथ दिली सगळं सोनं वगैरे विकण्यासाठी. म्हणजे त्यावेळी ती खंबीर होती. आणि काय झालं, 2 डिलिव्हरीमध्ये आमचा डिस्टन्स आमचा कमी होता मुलांचा, 2 ऑलमोस्ट 17 ते 18 महिने. म्हणजे 5 वर्ष बिचारीने फक्त स्ट्रगलच केलं आहे. म्हणजे मुलांना मोठं करणं, म्हणजे स्वतः जॉब करून सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज केल्या आहेत. त्यामुळे खरंच फार चांगली साथ दिली तिने. कसं वाटतं ऐकताना? छान वाटतं, एकदम मस्त. हां, कधी ऐकलं नव्हतं. मी म्हटलं रात्री मला जेवायचं म्हणून. तुम्ही जाल पण रात्रीचं जेवायचं आमचं बाकी राहील. पण छान वाटतं. पण त्यांना ते रिअलायझेशन आहे हे पण मला माहिती आहे. बरं, आता एक आव्हान आहे. घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवून ठेवले. ओके. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा शोधून आणायची आहे. वेळ आहे फक्त 1 मिनिटाची. बघूया हे आव्हान पूर्ण करणार का. विना पेट्रोलचे 3 चाकी वाहन. वेळ सुरू झाली. मोठ्याने वाचा. श्रीकृष्ण उपदेश. 10-15 सेकंद झालेले. बाजूला बाजूला जाऊ द्या त्यांना. कोणी देऊ नका, जाऊ नका. 30 सेकंद झालेली आहे. जो जीता वही सिकंदर. एक 10, मिनिट. 9, 8, 7, धान्य पाखडण्याचे साधन. 6, सूप 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 सूप. 5, आई बापरे. 4, 3, सूप 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 सूप. 2, 1. वेळ अच्छा, तिकडे आहे का? ओके. संपली. वेळ संपली. खेळाच्या नियमाप्रमाणे हां. त्या ठिकाणी चांदीची मूर्ती आहे. ओके. ती मूर्ती आणायची होती. हां. आपण सूपच घेऊन आला. पण 3 क्लू शोधलेले आहेत. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, ओके. अभिनंदन. थँक्यू. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, थँक्यू. अभिनंदन. आणि चांदीची तुळसही तुम्हाला मिळाली, Thank अभिनंदन. आणि आता तुम्हाला बोलायचं आहे सगळ्यांना यांच्याबद्दल. मी मावशी आहे त्याची. हां,
संतोषचा स्वभाव खूप चांगला आहे. त्यांनी खूप कठीण परिस्थितीतून त्यांनी आज इथे पार्ल्यात म्हणजे सगळं वैभव उभं केलं आहे. आणि दुसरं त्याच्याच बायकोविषयी ती पण खूप चांगली आहे. थोडासा स्वभाव जरा आहे पण म्हणजे अजून सुधारण्यात आहे, चान्सेस आहेत. मी सुरुवात आधी बोलणार आहे ती माझ्या भावाबद्दल. अतिशय 100% आज मला सर्वात आधी पुरुष म्हणून माझ्या आयुष्यात जो आहे अभिमान आहे त्याची बहीण होण्याचा, तर तो आहे संतोष आनंद शेठ. आणि नम्रता थोडी प्रॅक्टिकल आहे पण ती मनाने चांगली आहे. आणि मला खरं तर ती त्या नवरा बायकोमध्ये कधीच 100% काही समानता नसते, पण जे पण आहे दोघांना एकमेकांची साथ अगदी गाडीच्या चालकासारखी आहे. मी आई आहे तिची. मुलगी खूपच प्रेमळ आहे. जावईचं म्हणणं म्हणजे खूप मेहनती आहे. सगळं काय शून्यातून वर आले. खूप छान. मी संतोषची आई आहे. मला फार लहानपणापासून त्यांनी फार कष्ट केलेले आहेत. वडील गेल्यापासून पण सगळं जबाबदारी त्याच्यावर आहे. माझी 3 ऑपरेशनं झाली आहेत. आता मी का असं वाटतं आहे पण मी एवढी शरीराने मनाने वीक नाही आहे, हेच मला सांगायचं आहे. आणि नम्रता म्हणायचं असेल तर ती जरा रागीट आहे पण ती आहे शांत. जरा राग आला की थोडा राग सहन होत नाही इतका, एवढा थोडा राग बदलावा. हॅलो नमस्कार. मी संतोषची लहान मावशी आहे. माझ्या मुलगासारखंच मी त्याला वाढवले आणि भावाची पण खूप छान होते. आणखीन त्याने खूप कष्ट काढले हो. मला खूप वाईट वाटतं. आज त्याची बायको पण खूप बरी आहे. आम्हाला पण सगळ्यांना सांभाळून घेते. एवढंच मला सांगायचं. थँक्यू. मी संतोषचा सासरा आहे आणि संतोष जे आहे मना खूप चांगला आहे. पण त्याच्यामुळे आम्हाला खूप मदत पण झालेली आहे. बादशाह म्हणजे खास त्याचं सांगायचं म्हणजे कारण ह्या मुलांनी ट्रेनमध्ये अलिबाग विकला आहे. थँक्यू. एवढंच. येस. याच टप्प्यावरती एक खेळ आहे. मराठी महिने सांगा. चैत्र, वैशाख, मागे पुढे झाले चालतील. नाही मग काय उपयोग आहे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, श्रावण, हां पौष, हां. माघ, फाल्गुन. व्हेरी गुड. ते बरोबर आहे पुढे चला. पौष, माघ, फाल्गुन. हां स्वतःचं कॅलेंडर छापलंय वाटतं. गाणं. लाकडी सोंगट्या कागदी ग्लासमध्ये गोळा करायचे आहेत. 10 संधी आहेत. जर 4 ही गुणसंख्या झाली तर या माऊलीला बक्षीस मिळणार. रेडी? 1 2 3. 1. आराम से स्लो. या करेक्ट. 2 3. हाँ अभी फाइनल वो 4 ही बच्चे हैं. किती झालेत? अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला. थँक्यू. गाणं. कुठलंही एक मराठी गाणं म्हणा. तुम्ही सुरुवात केलं की सगळे मदत करतील. गाणं. रंगात रंग तू श्याम रंग पाहण्यान विरविर विरते, ऐकून भान विसरून हान ही वाट कुणाची बघते, या सप्त सुरांच्या गाठेवरती साध ऐकुनी होई, राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी. वा 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 वा. इतकं छान गाणं तुम्ही निवडलं.
पण गाताना तुम्ही कावरी बावरी का झाला होता? हा? अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला. आता या ठिकाणी हे आरोप, हां, एक एक आरोप वाचणार. खूप घाईत असता नेहमी तुम्ही, खरंय? हो, कायम घाईत? घाईत असते मी नेहमी, कारण कामच एवढे असतात ना, लिटरली म्हणजे वेळच नसतो. बोलताना कोणाला काय वाटेल याचा कधीच विचार करत नाही, नंतर वाईट वाटतं. नाही, कधी कधी फ्लोमध्ये बोलून जातो माणूस, असं नाही, मी विचार भरपूर करते, पण कधी कधी काय असतं, एवढा फ्रस्ट्रेशन असतं, एवढं थकलेली असते मी, तेव्हा मी बोलून जाते, पण माझ्या मनात तसं काही नसतं. थोड्या थोड्या गोष्टींवरून मिस्टरांवर रागवत असता. थोडी गोष्ट म्हणजे आता जसं ते येतात. नाही, ते कारण नाही, मान्य आहे का आरोप? रागवत नाही, पण त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह असतं. ते नंतर काय हो, तुम्हाला आरोप मान्य आहे का? ऑफकोर्स येस. मान्य आहे, ओके. म्हणजे ती कसं असतं की थोडीशी पॅनिक होते, पॅनिकचं रिएक्शन आता असतं. बाजू घेऊ नका, होय म्हणाला. आम्ही गेल्यावर कळणार आहे तुम्हाला. थांबा. तुम्हाला खायला तिखट खूप आवडतं का? स्पायसी आवडतं मला. त्याच्यामुळे स्वभावात आलंय का ते? जरा वेळ मिळाला की माहेरी जायला आवडतं. माहेरी ऍक्च्युली आरोप मान्य आहे का? म्हणजे माहेरी जाणं काही वाईट नाही, पण तरी सुद्धा नाही, मला नाही मान्य. तुमचं काय म्हणणं? नाही, मलाही वाटतं की तसं नाही आहे. आवडतं तिला माहेरी जायला, पण कसं आहे की खरंच काय तिकडे काम असेल तर, आणि फ्रिक्वेन्सी अशी जास्त नाही आहे, पण एक 2-3 महिन्यातून 4 महिन्यातून जाऊन येते ती. तुम्ही कोकणी बोलत नाही का? कोकणी मी आता बोलते, माझ्या मुलांशी वगैरे बोलते, मी स्टार्ट केलेलं आहे, आणि मुलांशी बोलते मी कोकणी, असं नाही की अगदीच बोलत नाही. तुम्हाला नाच डान्स जमत नाही? जमत नाही म्हणजे मी कधी ट्राय केलंच नाही, काय हो, तुम्ही शिकवलं नाही? म्हणजे बॉडी खूप स्टिफ आहे. चुकलं माझं. मगाशी मी सांगायला पाहिजे होतं, धर्मेंद्रजींसारखं नाचून प्रॅक्टिस मी करा. त्यांना सांगते मला जायचं आहे, पण ते नाही म्हणतात काय डान्स. का हो? नाही, त्यांना म्हटलं मी डान्स क्लासेस जाण्यापेक्षा आधी म्हटलं तू ना थोडीशी घरी प्रॅक्टिस कर, नंतर प्रॉपर तू प्रोफेशनल क्लासला जा. ते म्हणजे डायरेक्ट डान्स क्लासपेक्षा थोडंसं आधी बॉडी फ्री करून घेऊन घरच्या घरी काही एक्सरसाइज करून मग जा असं म्हटलं. नाही असं म्हटलं नाही तिला. एकंदरीत पाहताना सगळे आरोप काय फार गंभीर नाही आहेत. आरोपांमध्ये तुमचं बोलणं किंवा पटकन अतिस्पष्ट वक्तेपणा, त्याच्यामुळे काही फार असे आरोप नाही आहेत. समोरच्याची मनं दुखावत आहेत, पण ती तुम्हाला त्यांनी आता आपलंसं करून घेतलेलं आहे. स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? बदल हाच करीन, थोडंसं विचार करून रिॲक्ट करीन, आणि थोडंसं रागाला मी हे करीन. राग तसा मला ॲक्च्युली नाही आहे, पण माझी सिच्युएशन अशी आहे ना की ते सगळं मी घाईमध्ये असते, सगळ्या फ्रस्ट्रेशनमध्ये असते, डोक्यामध्ये 1000 प्रश्न, म्हणजे काय करायचं आहे काय नाही करायचं आहे, त्याच्यामुळे ते बोलण्यामध्ये माझा नम्र, म्हणजे म्हणतात ना एक सॉफ्टनेस जो पाहिजे तो नसतो. तर ते कधी कधी माणसांना असं वाटतं की मी रूड आहे, पण माझा ऑफिसमध्ये असं नाही होत. आमचं म्हणणं तेच आहे, तुम्ही रूढ नाही आहात, हां. फक्त सतत नम्रता हे आपलं नाव आहे, हे समोर ठेवत राहा, आठवत राहा. हां? मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? मिस्टरांनी स्वभावात म्हणजे त्यांचं कसं आहे, ते जे म्हणतात तेच पूर्व दिशा. आजपासून एक बदल करायचा असेल तर कुठला कराल? मी थोडं तिच्या कलेने घेण्याचा प्रयत्न करेन. असं झालं तर आवडेल. ते प्रयत्न नाही करणार आहेत, नाही करणार? माहिती आहे, ते आता बोलत आहेत. काय हो? नाही, मी म्हणतो ना प्रयत्न करेन. पण ते केलं तर बरंच आहे, हां, चला. ते मी नेहमी त्यांना सांगते. काय बघा, आता बघा, ते म्हणाले मी प्रयत्न करीन, तुम्ही लगेच ते वाक्य पूर्ण व्हायच्या आत त्यांचा संकल्प उधळून लावला. थोडा पेशन्स ठेवा ना, कदाचित होईल. काय माऊली, बरोबर की नाही? डेफिनेटली. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मी माझ्या म्हणजे सासूबाईचीच मागेन. म्हणजे मी कधी चुकून त्यांना, असं तर आमचं कधीच भांडण होत नाही 5 वर्षामध्ये अजूनपर्यंत आमच्यामध्ये. इनफॅक्ट माझ्या आणि माझ्या मिस्टरांमध्ये भांडण असतील, पण माझ्या सासूबाईमध्ये आणि माझ्यामध्ये अजिबात भांडण नाही आहे. पण कधी कधी मी त्यांना बोलताना त्यांना मे बी वाईट वाटत असेल, कारण मी बोलते त्यांना, तर त्यांना वाईट वाटत असेल तर मी त्यांची क्षमा मागेन की त्याच्या म्हणजे माझ्या मनामध्ये असं काही नसतं, आणि जर त्यांना काय वाईट वाटत असेल तर मी त्यांची क्षमा मागेन. तुम्ही? मी पण माझ्या आईंची आणि सासूसाऱ्यांची क्षमा मागेन. म्हणजे कसं आहे की आमच्या दोघांच्या रिलेशनमुळे कधी थोडंसं म्हणतात ना की त्यांना फोन करतो मी, कधी किंवा 2 शब्द त्यांना सांगतो. माझे आई वडील नेहमी त्यांना म्हणजे असं सांगत असतात की बाबा तू असं करायला पाहिजे, किंवा माझी चूक असेल तर मला माझी तर आई मी त्यांना थोडंसं डिस्टर्ब करतो. त्याच्यामुळे म्हणजे मूळ कारण इकडे आहे, पण ते म्हणत ना हेड ऑफिस इकडे असल्यामुळे मेन फॅक्टरीला जातो. मग त्यांना जर कधी मी दुखावलं असेल तर त्यांना किंवा माझ्या आईला, कारण आई काय फार जवळची असते, त्यामुळे आपण कसं माहिती आहे आईंना डोक्याने विचार करून मन आलं बोललो
एकदम असं स्पष्ट मनात काहीच वक्तेपणा. नसतं, त्याच्या पण नसतं इनफॅक्ट आणि माझ्या पण नसतं. ते आम्हाला लक्षात आलं, म्हणून तर इतकं छान संसार सुरू आहे. हसत राहा, आनंदात राहा, हीच प्रार्थना. आणि प्रार्थनेबरोबरच या माऊलीच्या या सगळ्या प्रवासासाठी, तुमच्या प्रवासासाठी आता हा सन्मानाचा क्षण. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.